नमस्कार. गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सुरक्षा बल. महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे काय? बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो की पोलीस भरतीमध्ये वेटिंगला राहिलं तर तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये घेतलं जातं. पण महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे नक्की काय आहे? याच्याबद्दल सविस्तर माहिती याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडी मोठी होईल, शेवटपर्यंत पहा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. कारण बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला आहे की जर समजा पोलीसला वेटिंगला राहिलो आणि महाराष्ट्र सुरक्षा बल हे जॉईन केलं तर आपलं करिअर सेफ आहे की नाही, याच्याबद्दल जे प्रश्न पडलेले असतात याचे तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये दिले जातील. तर तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रथम, महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच MSF, महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन. हे एक महामंडळ आहे आणि हे 2010च्या कायद्यानुसार हे चालवलं जातं. याची स्थापना ही 19 एप्रिल 2010ला याची सुरुवात झाली. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे चालवलं कोणा माध्यमात जातं तर हे आहे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चालवलं जातं. याचे चेअरमन हे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ होम महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे असतात आणि व्हाईस चेअरमन म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर MD. महाराष्ट्र सुरक्षा बलचे जे MD आहेत हे IPS रँकचे अधिकारी असतात आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे महाराष्ट्र सुरक्षा बलचे MD असतात. तर ज्या वेळेस 19 एप्रिल 2010ला महाराष्ट्र सुरक्षा बलची स्थापना झाली आणि ह्यांचं सुरक्षा बलचं या महामंडळाचं ज्यावेळेस काम चालू झालं त्यावेळेस फक्त महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये 2011चा या कालावधीमधली गोष्ट आहे. फक्त 2 आस्थापना होत्या आणि याची सुरुवात ही फक्त 75 सुरक्षा कर्मचाऱ्यांपासून झाली आणि आज आहे 2026, म्हणजे जवळपास 15-16 वर्ष झाले. आता MSF मधले जे जवान आहेत, सुरक्षा जवान, यांचं जवळजवळ 22-23 हजार पर्यंत ही संख्या गेलेली आहे आताच्या टाइम मध्ये. याचा तुम्हाला सुरुवातीला सांगतो, ज्यावेळेस 2010ला सुरुवात झालं त्यावेळेस वेतन खूप कमी होतं महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना. जसजशी याची प्रगती होत गेली तसं 4 वर्षाने 3 वर्षाने याचं वेतन मध्ये वाढ होत गेली. तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो की MSF ची भरती कशी असते, याची प्रोसेस काय असते. आता सध्या काय, पोलीस वेटिंगला जे मुलं राहतात त्यातील मुलांना जे फॉर्म भरतो आपण पोलीस भरतीचा, त्याच्यामध्ये ऑप्शन असतो की तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये काम करण्यास इच्छुक आहात का नाही. जर तुम्ही टिक केलं तर तुमची एक लिस्ट बनवली जाते. जी पोलीस भरतीला वेटिंगला राहिला तुम्ही तर तुमच्या इच्छुकतेनुसार तुम्हाला कॉल केला जातो की तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात का नाही. त्यानुसार तुमची पोलीस वेटिंगवाली जी लिस्ट असते त्याच्यानुसार तुम्हाला जसजसे MSF ला आस्थापना येतील, ज्या ज्या ठिकाणी आस्थापनांना सुरक्षा जवानांची गरज आहे, सुरक्षा जवान रिक्त आहेत, त्या ठिकाणी वेटिंगवाले मुले 1-2 मार्कावाले, त्याच्यानंतर 2-3 मार्कावाले, 3-4 मार्कावाले असे स्टेप बाय स्टेप मुलांना ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं. तर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना ट्रेनिंग हे 1.5 महिन्याचं दिलं जातं. या 1.5 महिन्याच्या कालावधीसाठी जवानांकडून ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याकडे 15-20 हजार रुपये फी घेतली जाते आणि ही फी आपल्याला ज्यावेळेस जॉईनिंग होता त्याच्यानंतर ही अर्धी फी माघारी दिली जाते. इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की आता सध्या वेटिंगवाले मुले हे महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये घेत आहेत, पण याच्यापूर्वी पोलीस भरतीप्रमाणे याची सुद्धा भरती होत होती. मला आठवतंय 1-2 भरती झालते याच्या पोलीस भरतीप्रमाणे आणि त्याच्यानुसार मुलांना जॉईनिंग दिलं जात होतं. पण सध्या आता भरतीचा कार्यक्रम पूर्ण रद्द केलेला आहे MSF ने आणि आता फक्त पोलीस वेटिंगवाले मुलं घेत आहेत. तर महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये सुद्धा येणे ही कोणी येऊ शकत नाही. ज्याची पोलीस होण्याची तयारी असते, जे 1-2 मार्कांनी वेटिंगला राहतात तेच मुलं पोलीस न झाल्यामुळे वेटिंगला पडल्यामुळे ते इकडे ड्युटी करतात. ज्याची गरज आहे, ज्याचं वय पोलीस भरतीचं संपलेलं आहे, ती मुलं नक्कीच यामध्ये जॉईन करतात. आता आपला पुढला मुद्दा आहे ट्रेनिंग संपल्यानंतर. बऱ्याच मुलांचे प्रश्न पडतात की ट्रेनिंग संपल्यानंतर आपल्याला ड्युटी किती दिवसानंतर भेटते. जे समजा 1.5 महिन्याचा ट्रेनिंगचा कालावधी पूर्ण होतो, याच्यामध्ये तुम्हाला 12 बोर,
303 या गनचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. याच्यानंतर तुम्ही जे ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंगला जाता 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला जसे जसे आस्थापनांमध्ये जवानांची रिक्त होतील, जवानांच्या जागा रिकाम्या होतील, तसतसे तुम्हाला नवीन आस्थापना येतील. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप मुलांना जॉईनिंगसाठी बोलवलं जातं. परंतु याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग जाता त्यामध्ये सर्व मुलांना रायफलचं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याच्यातून काही ठराविक मुलांना आर्म गार्ड म्हणून नियुक्त केलं जातं, तर काहींना सिक्युरिटी गार्ड म्हणून. आर्म गार्डला 1,500 गनचा म्हणजे रायफलचा जो भत्ता असतो आर्म गार्डचा तो एक्स्ट्रा भेटतो. तर आता मेन मुद्दा आला इथे. याची तुम्हाला मी महाराष्ट्र सुरक्षा बलचा जो ऍक्ट आहे कोणत्या कायद्याने स्थापना याची सुद्धा मी तुम्हाला पीडीएफ स्क्रीनवर दाखवली जाईल. तसेच आता महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये जॉईन झालं तर तुम्हाला सुरुवातीला पेमेंट किती भेटतं, तर सुरुवातीचं पेमेंट आहे आपलं 21,460 क्रॉस सॅलरी. आज मी व्हिडिओ बनवतो आहे, आत्ताचे जे एप्रिल महिन्याची पेमेंट सॅलरी आलेली आहे मुलांची 21,460 हे ग्रॉस सॅलरी आहे. याच्यामुळे कुणी हे करू नका की पेमेंट जास्त आहे कमी आहे. तुम्हाला मी ॲक्युरेट आकडा सांगतो 21,460 आहे. जर तो मुलगा आरंगाड असेल तर त्याला 1,500 रुपये एक्स्ट्रा सॅलरी भेटते, म्हणजे 22-23 हजार त्याची सॅलरी होणार. याच्यातून कटिंग होऊन 2-1 हजार तुमचे PF ESIC वगैरे प्रॉफिट टॅक्स 200 रुपये हे कट होऊन तुमच्या हातामध्ये 21,400 ते 21,500 रुपये हातात पडतात. म्हणजे MSF ची सॅलरी ही 21,000 तुमच्या हातामध्ये येते, 21,400 ते 21,500 तुमच्या हातामध्ये येते. हे मुलांनी लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करा त्यावेळेस तुम्हाला काय 30,000 35,000 पगार दिला जाणार नाही, 25,000 दिला जाणार नाहीये. 21,400 ते 500 रुपये तुमच्या हातात भेटणार आहेत सुरुवातीला. त्याच्यानंतर जसं पेमेंट वाढ होईल तसं तुमचं वेतन वाढलं जाईल. परंतु MSF मध्ये असं आहे, नवीन मुले आणि जुनी मुले ज्यांनी 4 वर्ष 5 वर्ष भरलेले आहेत त्यांना सुद्धा सेम वेतन आहे. याच्यामध्ये नवीन आणि जुना असं काही नाही. आज जॉईनिंग झालेला मुलगा आणि 4 वर्षापूर्वी झालेला जॉईनिंग मुलगा यांना सुद्धा सेम वेतन आहे. याच्यामध्ये काही फरक नाहीये. तर हे जे 2 मुद्दे होते. याच्यानंतर मुलांचा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस आम्हाला नेमणूक दिली जाईल तर ती कुठे दिली जाईल. बघा, सर्वात जास्त आस्थापना ह्या महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये आहेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठराविक मेन ठिकाणी आहेत. बाकीच्या ऑल महाराष्ट्रामध्ये आस्थापना आहेतच, परंतु मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त आहेत. तर जर मुंबईला आणि पुण्याला जर नवीन आस्थापना आल्या असतील नाही तर आस्थापनेमध्ये जागा रिक्त असतील तर तुमचं पहिलं जॉईनिंग हे मुंबई पुण्यामध्ये होणार. आणि जसं तुम्ही MSF मध्ये तुमचे दिवस जातील 1-2 वर्ष होतील तसं तुमच्या सिनियरिटीनुसार तुम्हाला गावाकडे जशा आस्थापना रिक्त होतील तसतसे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला ट्रान्सफर केलं जाईल. याच्यासाठी फक्त तुम्हाला फक्त ऑफिसला अर्ज द्यायचा असतो की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये बदली हवी आहे. तसेच तुम्ही अंतर्गत बदलीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या जिल्ह्याला बदली करू शकता. म्हणजे गावचा एखादा मुलगा असेल की त्याला मुंबईला यायचं असेल, पुण्याला यायचं असेल आणि तुम्हाला त्याच्या जागी जायचं असेल तर तुम्ही अंतर्गत बदलीद्वारे तुमच्या गावाला जाऊ शकता. आणि गावाकडे MSFचं हे 20,000 19,000चं पेमेंट भरपूर आहे. फक्त सिटीमध्ये याच्यामध्ये मुलांना रूम भाडं वगैरे असतं, त्याच्यामुळे हे परवडत नाही. जर तुम्ही MSF करून सुद्धा काही पार्ट टाइम तुम्हाला जॉब भेटत असेल, काही असेल तुमच्याकडे स्किल, तर तुम्ही पार्ट टाइम करून सुद्धा तुमचा उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या करू शकता. तर राहिला हाच मुद्दा होता मुलांना की MSF कडं मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. समजा पोलीस भरती म्हणजे हे सेफ नोकरी आहे, तर MSF मध्ये जर आम्ही जॉईनिंग केलं तर तुम्हाला MSF मध्ये कसं काय काढून टाकलं जातं का नाही टाकलं. MSFचं कॉन्ट्रॅक्ट हे 11 महिन्याचं असते. आता ही गोष्ट तुम्हाला माहित असेल नसेल, MSFचं कॉन्ट्रॅक्ट हे 11 महिन्याचं असतं. याच्यानंतर तुम्हाला 1 दिवसाचा ब्रेक दिला जातो. ते 1 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा रिजॉईनिंग केलं जातं. याच्यामध्ये तुम्ही जर 150 दिवस अब्सेंट असाल 11 महिन्यामध्ये तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होण्याचे चान्सेस कमी असतात. जर तुम्ही 10, 20, 30 दिवस असतात तर तुम्हाला आस्थापनेमध्ये घेतलं जातं, रिजॉईनिंग तुम्हाला पुन्हा दिलं जातं, तुम्हाला काढून टाकलं जात नाही. जर तुम्ही एखादी मोठी चूक केली तरच तुम्हाला हे काढतात, अन्यथा कोणत्याही मुलांना आतापर्यंत तरी असं विनाकारण काढलेलं नाहीये. उलट जो मुलगा एखादा आजारी आहे, एखाद्याचं काही घरी काही प्रसंग घडलेला आहे, आता बरेच मुलं हे पोलीस भरतीसाठी अब्सेंट होते 1-2 महिने, त्या मुलांना सुद्धा जॉईनिंग दिलेलं आहे पुन्हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही MSF मध्ये राहून तुम्ही पोलीस भरती तयारी करता पोलीस भरतीसाठी जर समजा 10-15 दिवस तुम्ही अब्सेंट राहिला तरी काही फरक पडत नाही. MSF मध्ये राहून बरेच मुलं PSI सुद्धा झालेले आहेत.
आणि गेल्या वर्षीचे जे मुलं MSF मधले ते या वर्षी पोलीसमध्ये सुद्धा लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही MSF मध्ये राहून तुम्ही पोलीसची तयारी, वेगवेगळ्या भरतींची तयारी पूर्णपणे करू शकता. याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण येत नाही. वेळ फक्त वेळेचे मॅनेजमेंट हे आपल्यावर असतं. आपण डिपेंड करायचं की प्रॅक्टिस कधी करायची, अभ्यास कधी करायचा आणि आपली ड्युटी कधी करायची. हे नियोजन केलं की तुम्हाला तुमचा पुढला यशाचा मार्ग हा मोकळा होतो. आज व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की बऱ्याच मुलांना MSF बद्दल प्रश्न आहेत. काही मुलांना गैरसमज असतात. MSF ला एवढं पेमेंट आहे, तेवढं पेमेंट आहे. बऱ्याच मुलांचं लग्न ठरत असतात, काहींची लग्न होत नाहीत, त्यामुळे मुलं MSF मध्ये येतात. अशी बरेच मुलं आहेत की बाबा थोडे दिवस करतात, थोड्या दिवसांनी सोडतात. काही मुलं गावाला जाऊन सांगतात की बाबा असं असं आहे, म्हणजे MSF ची बदनामी करतात. पण जे रिअल आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल. जी मुलं MSF जॉईनिंग करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. याच्यामुळे काय फायदा होईल, त्या मुलांना MSF बद्दल पूर्ण डाऊट क्लिअर होतील. पेमेंट असेल, काही असेल, आस्थापना कशी आहे, काय आहे, वेतनवाढ तुम्हाला मी सांगितलं 4 वर्षानंतर वेतनवाढायचं होतं. आता जवळजवळ पुढल्या वर्षी याचं वेतनवाढ होऊ शकतं 4 ते 5 हजारांनी. म्हणजे आता 26 आहे, 27 एप्रिल मे मध्ये याचं पेमेंट हे वाढणार 4-5 हजारांनी. कारण याच्या आधी 4 वर्षापूर्वी वाढलं होतं. 3 वर्ष झालेले आहेत, आता 1 वर्षानंतर वाढू शकतं. पण उद्याच वाढेल, 1 महिन्याने वाढेल असं काही होत नाही. याचं ऑफिशियली JR येतो, त्याच्यानंतर हे वेतनवाढ वाढलं जातं. कारण आस्थापनेने परमिशन द्यावी लागते की आम्ही एवढं पेमेंट तुम्हाला द्यायला तयार आहोत, एवढ्या वेतन. त्यावेळेस आस्थापनांनी पूर्ण परमिशन दिली की आपलं जवानांचं वेतन हे वाढतं. पण सरासरी 4 वर्षानंतर वेतन वाढवलं जातं. त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमची जे अकॅडमीची मुले असतील, जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजून जाईल की जर आपण वेटिंगला राहिलो तर आपण MSF ला जॉईनिंग करायचं की नाही करायचं. त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर होतील. त्यामुळे मला तरी सांगायचंय मनापासून तळतळीने की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, तर मुलांना पूर्ण डाऊट क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, याचे उत्तर तुम्हाला मी दिली जातील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण नवीन भरती तसेच याची माहिती आपल्याला या व्हिडिओबद्दल दिली जाईल. धन्यवाद.